सिलोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या टीईटी परीक्षा सक्ती रद्द करावी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात। या मागणीसाठी आणि खासदारांना आपल्या मताची गरज आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून खासदारांनाही आणि आमदारांनाही आपल्या मताची गरज राहिलेली नाही का? कारण मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मध्ये घोळ आहे। एकदा भारतामध्ये रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री होते। गप्पाई महाराज ऐकाई, एक महत्वाचं उदाहरण देतोय। लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते आणि अपघात झाला रेल्वेचा। लाल बहादूर शास्त्रींनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आज केंद्रस्तरीय परीक्षेचा पेपर फुटला, नीटचा, आता टीईटीचा फुटला। मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे आणि राज्याचे शिक्षण मंत्री आणि केंद्राचे शिक्षण मंत्री हालत नाही आणि डुलत नाही। त्यांनी तर नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे होता, तो झालेला नाही आहे। एक दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने टीईटीच्या बाबत निर्णय दिलेला आहे। ऐका जरा, निर्णय दिला, काय निर्णय दिला? 27 पर्यंत करा, आता पुन्हा काय म्हटले, 28 पर्यंत करा। निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर या निर्णयाला बदल लोकसभेत आणि राज्यसभेत होऊ शकतो। म्हणजे आपल्याकडे जर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर तो निर्णय बदल लोकसभेत आणि राज्यसभेत सर्व संसदाने तो मिळून रद्द करू शकतो। परंतु संसदेत बसलेले जे काही खासदार आहेत ते या बाबतीत विचार करत नाही आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी धुळ्याच्या खासदार असतील किंवा भारतातल्या जेवढ्या काही खासदार असतील त्यांच्याकडे आपण जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे आणि संसदेतून हा जो कायदा आहे टीईटी झाला पाहिजे या प्रकारचा, तो आपण रद्द करून घेतला पाहिजे मित्रहो। आणि